कैसे थे आने वाला आणि बहुत नामे बहुत लोग लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. तो की बड़ी दया है कि प्रभु ने और भी एक दिन हमारे आयु में जोड़ दिया. आणि देवाची खूप मोठी दया आहे की प्रभूने अजून एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये जोडला. प्रभु का वचन सुनना बोलेगा तो ये उनके लिए बहुत आनंद की बात है. आणि प्रभूचं वचन ऐकणं म्हणजे बघता करता खूप आनंदाची गोष्ट आहे. क्योंकि प्रभु हमसे बात कर रहा है. कारण प्रभू आपल्याशी बोलत आहे. प्रभु हमसे बात कर रहा है तो इससे बड़ा बात क्या है. आणि प्रभू जर आपल्याशी बोलत आहे तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे. एक बड़ा व्यक्ति हमसे बात करना बोलेगा तो कोई छोटी बात है क्या. आणि एक मोठा व्यक्ती आपल्याशी बोलणं म्हणजे काय लहान गोष्ट आहे का. प्रभु से बढ़कर कोई नहीं. आणि प्रभूपेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही. और प्रभु हमसे बात करने वाला समय है जब हम प्रभु के निकला. आणि प्रभू आपल्याशी बोलणारी ती वेळ आहे ज्या वेळेला आपण प्रभूच्या जवळ येतो. प्रभु के निकट जाना बोलेगा तो भी असंभव बात है. आणि प्रभूच्या जवळ जाणं म्हणजे ही सुद्धा अशक्य अशी गोष्ट आहे. एक वीआईपी के निकट जाना बोलेगा तो बड़ा मुश्किल की बात है. आणि एक मोठ्या नेत्याच्या जवळ जाणं म्हणजे अशक्य आहे. ऐसा है तो राजाओं की राजा प्रभुओं का प्रभु अगम्य युद्धि में रहने वाला जिसने कभी देखा नहीं देख नहीं सकता उस प्रभु के निकट जाना बोलेगा तो कितना अद्भुत बात है. आणि असं जर आहे तर राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आणि अगम्य प्रकाशामध्ये राहणाऱ्या त्या प्रभूच्या जवळ जाणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. कई बार हम लोग भी नहीं समझते कि मैं कहाँ पर आया आणि पुष्कळ वेळा आपल्याला सुद्धा समजत नाही की मी कुठे आलो और किसका वाणी सुन रहा है. आणि मी कोणाची वाणी ऐकत आहे. ये समझ हमें होना चाहिए. आणि ही समज आपल्याला असली पाहिजे. तो प्रभु को बहुत धन्यवाद देता है. प्रभूला खूप धन्यवाद असो. इस जीवन की यात्रा में प्रभु का वचन के द्वारा प्रभु का इच्छा जानकर मानकर जीना इससे बड़ा बात कुछ भी नहीं. आणि या जीवन प्रवासामध्ये प्रभूची इच्छा जाणून घेऊन ती पालन करत जीवन जगणं याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट काहीच नाही. है ना. इसलिए प्रभु ने हमें वचन दिया है. आणि म्हणूनच प्रभूने आपल्याला त्याचं वचन दिलेलं आज आहे. भी हम वचन से देखेंगे. आणि आपण आजही वचनाच्या द्वारे पाहूया. कल हमने देखा कि मतलब रोमियो 12 अध्याय से हमने अपना अध्ययन शुरू किया. आणि रोम त्याच्या 12 अध्यायापासून आपण वचनाच्या मननाला सुरुवात केली. मतलब एक सच्चा मसीही जीवन का सुंदर चित्र यहाँ पर पौलुस ने आत्मा में चित्र दिया है. आणि एका ख्रिस्ती जीवनाचं सुंदर चित्रण जे आहे ते पौलाने आत्म्याच्या द्वारे रचून दिलेलं आहे. और उसमें हमने 12 अध्याय का पहला वचन को पढ़ा था. आणि त्याच्यापैकी त्याचा 12 अध्याय त्याचं पहिलं वचन आपण वाचत होतो. हमने देखा कि मसीह जीवन बोलेगा तो एक आराधना का जीवन है. आणि आपण पाहतो की ख्रिस्ती जीवन एक आराधनेचं जीवन आहे. आराधना का भी बात बोलेगा तो एक हफ्ते का क्लास उसके शब्द में ले सकते हैं. आणि आराधनेच्या गोष्टी संबंधाने सांगायचं झालं तर एक आठवड्याचा क्लास त्याच्या संबंधाने आपण घेऊ शकतो. लेकिन आप लोग उसका बारे में जानते हैं. आणि तुम्ही त्याच्या संबंधाने चांगल्या प्रकारे जाणता. तो वही शब्द को वापस से गौरव पढ़ेंगे. रोमियो 12 अध्याय का पहला वचन. आणि रोम त्याचा 12 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. इसलिए हे भाइयों, मैं तुमसे परमेश्वर की दया स्मरण दिलाकर विनती करता हूँ कि अपने शरीर को जीवित और पवित्र और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके चढ़ाओ, यही तुम्हारी आत्मिक सेवा है. एक्चुअली वो आप लोग चढ़ाओ उसको समर्पण करो ऐसा एक शब्द आना चाहिए. आणि त्या ठिकाणी अर्पण करा. मराठी पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावे. हाँ समर्पित. मतलब अपने जीवन को क्या करना समर्पण करना. आणि आपण आपलं जीवन काय करायचं तर ते समर्पित करायचं. मतलब हर एक पवित्र लोग ये बात को जानना है कि मेरे जीवन में प्रभु के खातिर समर्पण किया है की. आणि प्रत्येकाने आपल्या स्वतःला हे जाणून घ्यायचं की मी माझं जीवन प्रभूसाठी समर्पित केलेलं आहे का नाही. मतलब ये बात इसका गौरव जान करके समर्पण करना ये बहुत महत्व की बात. आणि या गोष्टीचं गांभीर्य जाणून समर्पण करणं हे खूप महत्वपूर्ण आहे. देखो मैं समझाने के लिए मतलब निर्गमन का किताब 21 अध्याय का 1 से 5 तक का वचन पढ़ेगा तो उसका एक अच्छा अनोखा चित्र वो समर्पण का बारे में आपको मिलेगा. आणि समर्पणासंबंधाने जर आपल्याला चांगल्या प्रकारे शिकायचं झालं तर निर्गमनाचं पुस्तक त्याचा 21 अध्याय त्याच्या 1 ते 5 वचनापर्यंत जर आपण पाहिलं तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजेल. फिर जो नियम तुझे उनको समझाने हैं वे ये है, जब तुम कोई इब्री दास मोल लो तब वहाँ 6 वर्ष तक सेवा करता रहे और 7वें वर्ष स्वतंत्र होकर सेत में चला जाए. यदि वह अकेला आया हो तो अकेला ही चला जाए, और यदि पत्नी सहित आया हो तो उसके साथ उसकी पत्नी भी चली जाए. यदि उसके स्वामी ने उसको पत्नी दी हो और उससे उसके बेटे और बेटियां उत्पन्न हुई हो
तो उसकी पत्नी और बालक उस स्वामी के ही रहे और वह अकेला चला जाए। परंतु यदि वह दास दृढ़ता से कहे, मैं अपने स्वामी और अपनी पत्नी और बालकों से प्रेम रखता हूँ, इसलिए मैं स्वतंत्र होकर नहीं जाऊंगा, तो उसका स्वामी उसको परमेश्वर के पास ले चले, फिर उसको द्वार के किवाड़ या बाजू के पास ले जाकर उसके कान में सुतारी से छेद करे, तब वह सदा उसकी सेवा करता रहे। हाँ, ठीक है। यहाँ पर एक वो समर्पण का एक बहुत अच्छा चित्र देखता है। आणि समर्पणाचं खूप चांगल्या प्रकारचं चित्रण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। अभी ये इब्रानी दास को स्वतंत्र होकर के जाने का उसका हमारा चांस है। आणि या ठिकाणी हा जो इब्री दास आहे त्याला स्वतंत्र होऊन निघून जाण्याची संधी आहे। लेकिन वहाँ पर एक शब्द होता है, आणि त्या ठिकाणी तो एक शब्द सांगत आहे, स्वामी मैं आपको और मेरा पत्नी को मेरा बच्चे को मैं प्यार करता हूँ। आणि स्वामी मी तुम्हाला, माझ्या बायकोला आणि माझ्या लेकरांना प्रेम करतो, इसलिए मैं जीवन पर तेरा ही गुलाम होकर के काम करेगा। आणि म्हणून आयुष्यभर मी तुझाच गुलाम म्हणून कार्य करेन। अभी ये व्यक्ति जो गुलाम बन रहा है उसकी मजबूरी में बन रहा है क्या? आणि हा जो व्यक्ती गुलाम होत आहे कुठल्या प्रकारच्या दबावामध्ये होत आहे का? नहीं, प्रेम के कारण। आणि तो प्रेमामुळे होत आहे। अभी उसका सेवा कैसे रहेगा? आणि आता त्याची होणारी सेवा ही कशी राहील? अति उत्साह से रहेगा। आणि खूप उत्साहाने राहील। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। पर हम लोग जो प्रभु में आने के बाद में आणि आपण प्रभू मध्ये आल्यानंतर हमको ये दर्शन पाना जरूरी बात है। आपल्याला हे दर्शन प्राप्त करणं गरजेचं आहे। मतलब अभी मतलब मसीह जीवन का ओरिजिनल बात बोलेगा तो पहले बात हम मसीह कहलाने का भी लायक ही नहीं था। आणि ख्रिस्ती जीवनाची खरी गोष्ट सांगायचं झालं तर आपण ख्रिस्ती म्हणून घेण्याकरता सुद्धा योग्य नव्हतो। अभी हमारा अवस्था क्या था? आणि आपली अवस्था काय होती? है ना, हमारा अवस्था परमेश्वर की दृष्टि में भयंकर सजा का या नरक का अवस्था था। आणि आपली अवस्था देवाच्या दृष्टीने भयंकर अशी एक शिक्षेची किंवा नरकाची अशी अवस्था होती। हमको सबको मालूम, रोमियो 5 अध्याय 6, 8, 10 होते। आणि रोज त्याचा 5 अध्याय त्याचं 6, 8 आणि 10 वचन। वहाँ पर 4 अवस्था हमारे बारे में बताता है। आणि त्या ठिकाणी 4 अवस्था आपल्या संबंधाने सांगितलेल्या आहेत। 6 वचन पढ़ना। त्याचं 6 वचन वाचा। कि जब हम निर्बल ही थे, पहली बात हम निर्बल थे। आणि पहिली गोष्ट आपण निर्बल होतो। अब देखिए निर्बल बोलेगा तो मतलब अशक्त, मतलब कोई भी काम का नहीं था। आणि दुर्बल म्हटलं म्हणजे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य नव्हतं। हम निर्बल थे, और तो मसीह ठीक समय पर भक्तिहीनों के लिए हम मरा। भक्तिहीन थे। आणि दुसरं म्हणजे आपण भक्तिहीन होतो। देखा, हम भक्तिहीन थे। आपण अभक्त होतो। उसका 8 वचन, त्याचं 8 वचन। परंतु परमेश्वर हम पर अपने प्रेम की खिलाई इस रीति से प्रकट करता है हाँ। कि जब हम पापी ही थे, देखा हम पापी थे। आणि तिसरं म्हणजे आपण पापी होतो। अब देखिए मतलब अभी अपन मतलब निर्बल थे, अभक्त थे, पापी थे, तो उसका 10 वचन, त्याचं 10 वचन। कि बैरी होने की दशा हम में वैरी थे। आणि आपण परमेश्वराचे शत्रू होतो। अब देखिए ये 4 प्रकार हम किसी कारण से प्रभु के निकट नहीं आ सकते। आणि या 4 गोष्टीमुळे कुठल्याही कारणाने प्रभूच्या आपण जवळ जाऊ शकत नव्हतो। और हम देखते हैं कि मतलब प्रभु का जब एफेसियों 2 अध्याय का 4-5 वचन, आणि तीच करायचं पत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन। परंतु परमेश्वर ने जो दया का धनी है, हाँ। अपने उस बड़े प्रेम के कारण हाँ, जिससे उसने हमसे प्रेम किया, हाँ। जब हम अपराधों के कारण मरे हुए थे, हाँ। तो हमें मसीह के साथ जिलाया। हाँ। अनुग्रही से तुम्हारा उद्धार हुआ। हाँ, देखिए प्रभु ने हम पर अनुग्रह देना, आणि प्रभूने आपल्यावर कृपा केली। प्रभु का महान दया के कारण, आणि प्रभूच्या त्या असीम दयेमुळे प्रभु ने हमसे प्रेम किया। आणि प्रभूने आपल्यावर प्रेम केलं। तो पहली बात, जो उद्धार सच में उद्धार पाया है तो वो व्यक्ती प्रभु से कितना आभारी होना चाहिए। आणि एका व्यक्तीचं तारण खरोखर झालेलं आहे तर तो प्रभू संबंधाने किती आभारी राहायला पाहिजे। कभी भी हमारे दिल में मन निराश दुखी कभी नहीं बनना। आणि आपण आपल्या जीवनामध्ये कधीही निराश आणि दुःखी नाही व्हायचंय। मतलब प्रभु पे आगे बोल करके सारे बात हमारे अनुकूल रहेगा ऐसा है नहीं। आणि प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्या सर्व गोष्टी आपल्या अनुकूल राहतील असं नाहीये। लोग क्यों इतना दुखी निराश होता? आणि लोक एवढं दुःखी निराश का होतात? तो मैंने कभी नहीं सोचा था ऐसा मुसीबत आएगा। आणि मी कधी विचार केला नव्हता एवढं मोठं संकट येईल। कहीं मुसीबत आ गया तो मैं क्या करेगा? आणि मग आता संकट आलं तर मग आता मी काय करू? प्रभु से नाराज आणि प्रभूवर नाराज। है ना, मतलब
वो समय में वो दुखी होकर के क्या क्या चाहता है उसको भी मार दे। आणि त्या दुःखी अवस्थेमध्ये तो काय काय बोलतो मग काही सांगू शकत नाही. वियोग एक बात जानना, फ्रेंड, एक गोष्ट जाणा, हमारे जीवन में आने वाला कोई भी समस्या हमको बिगाड़ने के लिए नहीं, आणि आपल्या जीवनामध्ये येणारी कुठलीही समस्या आपल्याला बिघडवण्याकरता नाहीये. हमारा प्रभु कितना सामर्थ्यवान है करके जानने के लिए और उससे बढ़कर हम प्रभु का अनुरूप बनने के लिए। आणि आपला प्रभू किती सामर्थ्य आहे हे आपण जाणण्याकरता आणि प्रभूच्या समरूप होण्याकरता. बाइबल में भक्तों के जीवन में आया हुआ प्रतिकूलों के बारे में हम कितना देखते हैं। आणि बायबलमध्ये प्रभूच्या लोकांच्या जीवनामध्ये आलेले कितीतरी प्रतिकूल संबंधाने आपण पाहतो. है ना, हमारा भक्त योसेफ के जीवन में 13 साल वो भट्टी में था। आणि प्रभूचा भक्त योसेफ जो आहे त्या आपल्या आयुष्यामध्ये 13 वर्ष जो आहे तो भट्टीमध्ये होता. आप लोगों को कितना भयानक अनुभव में गुजरना पड़ा। आणि तुम्ही पहा किती भयंकर अवस्थेमध्ये त्याला अनुभवामध्ये त्याला जावं लागलं. है ना, तकरीबन दावीद भी 13 साल इसी प्रकार का भट्टी के अनुभव में था। आणि दावीद सुद्धा 13 वर्ष अशा प्रकारच्या यातनामध्ये होता. बहुत भयंकर बात है। आणि खूप भयंकर गोष्ट आहे. लेकिन एक बात, एक गोष्ट आहे, अगर आपका उद्धार हुआ है जर तुमचं तारण झालेलं आहे तर आपको समझना चाहिए। आणि तुम्हाला हे समजायला पाहिजे. क्या समझना चाहिए? काय समजायला पाहिजे? प्रभू का अनुग्रह की दृष्टि मुझे पर पड़ा, आणि देवाची कृपा दृष्टी माझ्यावर झाली. नहीं तो मैं कभी भी नहीं बचता, आणि नाही तर मी कधीच वाचू शकलो नसतो. मैं प्रभु का जन कभी नहीं बनता। आणि प्रभूचा एक व्यक्ती मी कधी होऊ शकलो नसतो. अभी आप देखिए उसका पहला अध्याय उसका 26 से 31 तक का वचनों में। पहिले करंथीकराचं पत्र त्यांचा पहिला अध्याय 26 ते 31 वचनापर्यंत. हे भाइयों, अपने बुलाए जाने को तो सोचो। सोचो, देखिए हमें सोचना चाहिए। हमें मिला हुआ बुलाहट के बारे में, मतलब कोई बुलाए वो बोलते हैं चुने में कम है। अभी सबसे बड़ी बात है बुलाहट तक आना, ये बहुत अद्भुत बात है। आणि प्रभूपासून आपल्याला पाचारण प्राप्त होणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अभी यहाँ पर पौलुस बोलता है तुम्हारा बुलाहट को तो सोचो। आणि या ठिकाणी पौल असं म्हणत आहे तुम्हाला मिळालेलं जे पाचारण आहे त्याचा कमीत कमी विचार करा. हाँ, कि न शरीर के अनुसार बहुत ज्ञानवान हाँ। और न बहुत सामर्थ्य। अब देखिए हम लोग दुनिया की रीति में देखेगा तो हम लोग कोई ज्ञानवान था आणि जगाच्या रीतीने पाहिलं तर आपण काही ज्ञानवान होतो का? है, नहीं तो मतलब दुनिया की रीति में देखेगा तो हम कोई बड़ा जिम्नास्टिक था, आणि मग जगाच्या रीतीने जर बघितलं तर आपण खूप चांगले स्पोर्ट्समन होतो का? मतलब बलवान। खूप सामर्थ्य होतो का? और आगे और न बहुत कुलीन बुलाए गए। हाँ, हमारा खानदान देखेगा तो ऐसा हमारे में कोई कुलीनता का बात करने के लिए कुछ बात था क्या? हा, आणि आपलं जर घराणं बघितलं तर आपण खूप चांगल्या उच्च घराण्यातून आलो असं काही आहे का? हाँ, परंतु परमेश्वर ने जगत के मूर्खों को चुन लिया है। हाँ, देखा। अब देखो कोई भी कंपनी, कोई भी मतलब जगह मूर्खों को नहीं चुनता भाई। आणि कुठली कंपनी किंवा कुठल्याही ठिकाणी जर कोणाची निवड करायची असेल तर मूर्ख लोकांची निवड नाही करत. मूर्ख है करके बारे में तो भगा था। आणि जर कोणी मूर्ख आहे असं समजलं तर त्याला लगेच काढून टाकतात. अभी आप सोचो, आता विचार करा, अभी हमारी योग्यता क्या था? आता आपली योग्यता काय होती? नंबर 1 योग्यता आणि हे सगळ्यात मोठी योग्यता आपली मूर्ख था। आपण मूर्ख होतो. है? अब आपको क्या लगता है कि आप बहुत होशियार था? आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही खूप हुशार होते? शैतान हमेशा होशियार होता। आणि सैतान नेहमी जे हुशार आहे त्यांना शोधत राहतो. सही बात है, खरं आहे ना? है ना? सर्प कौन था? धूर्त था। धूर्त था। धूर्त means होशियार था, आणि चतुर था। साप जो होता तो धूर्त होता. शैतान को भी ऐसा मतलब चालाकी लोग चाहिए, बुद्धिमान लोग चाहिए, मूर्ख लोग नहीं चाहिए। आणि सैतानाला सुद्धा अशा प्रकारचे धूर्त लोक पाहिजे, मूर्ख लोक नाही पाहिजे. क्या समझा? काय समज? परंतु प्रभु ने जो हमें चुना, हमारा क्वालिफिकेशन था नंबर 1 आणि प्रभूने आपल्याला निवडला आणि त्याच्याकरता आपली पात्रता हीच होती की आपण मूर्ख आहे. आप सोचो अभी आप ये विषय में कहाँ तक दिल से फर्क का मालूम नहीं। आप भी सोचा होगा मैं इतना मूर्ख तो मैं इतना मूर्ख तो नहीं था, मैं कुछ था। आप गया आप मूर्ख था इसलिए आपको चुना। आणि तुम्ही आपल्या संबंधाने विचार करत असाल की हा मी एवढं मूर्ख नव्हतो, मी माझ्यामध्ये काहीतरी होतं, असा जर विचार केला तर मग तुम्ही गेले. प्रभूने खरोखर जर तुम्हाला निवडलेला आहे तर तुम्ही 1 नंबर मूर्ख होते. आप काम पर क्यों इस्तेमाल हो रहा है ना, आपके अंदर कुछ घमंड है। आणि आप प्रभु का काम में क्यों नहीं होता? हाँ। मतलब प्रभु आपको इस्तेमाल क्यों नहीं कर पाता? आप प्रभु में आने के बाद में भी मैं ऐसा तो
मतलब इतना कोई बड़ा गुनाहगार नहीं था, मैं इतना बड़ा पापी नहीं था, मैं कोई खूनी नहीं था, मैं कोई बेबिचारी नहीं था, मैं कोई चोर नहीं था, मैं तो आया तो मेरा मेहरबानी के रूप में ऐसा नहीं, क्योंकि वो व्यक्ति प्रभु का आत्मीय सेवन हो ही नहीं सकता। आणि मग आपण अजूनही प्रभूच्या कामामध्ये उपयोगी पात्र म्हणून का होत नाहीये, कारण का की आपण आपल्या संबंधाने अशा प्रकारे विचार करतो की मी तर काही एवढा नालायक नव्हतो, मी तर एवढा पापी नव्हतो, मी तर काही एवढा व्यभिचारी नव्हतो, मी तर काही एवढा गुणी नव्हतो, मी तर एक चांगलाच मनुष्य होतो आणि म्हणून प्रभूंनी मला निवडलं, असा जर विचार आपण स्वतः संबंधाने करत आहोत तर मग आपण गेलो, आपण प्रभूच्या कामामध्ये उपयोगात येऊ शकत नाही. देखो पौलुस कौन था? हा बघा पौल कोण होता? पौलुस व्यवस्था के अनुसार आप फिलिपियों 5 अध्याय का 3 अध्याय का 6 वचन के आखिर में लिखा है, व्यवस्था के अनुसार वो अनिन्य था, आणि निर्दोष था. आणि फिलिप्पियराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 6 वचनाच्या शेवटी अशा प्रकारे लिहिलं की नियमशास्त्राच्या अनुसार प्रेषित पौल जो आहे तो निर्दोष होता. व्यवस्था की धार्मिकता के विषय में यदि कहो हाँ. तो निर्दोष था. देखा धार्मिकता का विषय मतलब व्यवस्था के सामने मुझे देख करके व्यवस्था से परखेगा तो मैं निर्दोष था. आणि जर नियमशास्त्राच्या द्वारे माझी परीक्षा केली तर मी निष्पाप होतो. पर वो दुनिया के रीति की गिनती में उस अवस्था में लेवल में आता, आणि जगाच्या रीतीप्रमाणे तो त्या अवस्थेमध्ये मोजला गेला असता प्रशंसा करने के लिए बहुत बात था, आणि त्याची स्वतःवर प्रशंसा करण्याकरता पुष्कळ अशा गोष्टी होत्या. लेकिन वो क्या बोलता? आणि तरी तो काय म्हणतो? तिमोथी 12 अध्याय का 15 वचन की आखिरी में बोला, वो पापियों में मैं नंबर 1 पापी. आणि पहिला तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 15 वचनाच्या शेवटच्या भागामध्ये प्रेषित पौल आपल्या स्वतः संबंधाने अशा प्रकारे म्हणतो की मी सर्व पाप्यांमध्ये 1 नंबर पापी होतो. वो नंबर 1 पापी समझ करके अपने जीवन को सरेंडर किया, तभी प्रभु उसको नंबर 1 होकर के इस्तेमाल किया. आणि 1 नंबरचा पापी म्हणून त्याने परमेश्वराला समर्पित केलं. त्याच वेळेला प्रभूने त्याचा 1 नंबर शिष्य म्हणून त्याला निवडलं. मतलब उसका जीवन में उनका समर्पण कैसे था कि उनका समर्पण बोलेगा तो बाकी लोगों से बढ़कर, क्योंकि मैं नंबर 1 पापी है, मेरा समर्पण बाकी लोगों से बढ़कर होना चाहिए, क्योंकि मुझे पर प्रभु का अनुग्रह पड़ा. आणि त्याचं समर्पण कसं होतं की मी सगळ्यात 1 नंबर पापी आणि म्हणूनच माझं समर्पण इतर लोकांपेक्षा खूप जास्त राहायला पाहिजे होतं, असं समजून त्याने समर्पण केलं. वो बोलता है कि जब फिलिपियों 3:9 में शायद बोलता है कि मैं मेरा उस धार्मिकता के अनुसार नहीं, मतलब मसीह की धार्मिकता, वहाँ पर एक प्रयोग है. वहाँ पर फिलिप्पियराचं पत्र 3 अध्याय त्याचं 9 वचन, न कि अपनी उस धार्मिकता के साथ हाँ. जो व्यवस्था से है, हाँ. वरन उस धार्मिकता के साथ हाँ. जो मसीह पर विश्वास करने के कारण है. हाँ देखा, मसीह पर विश्वास करने के कारण मिलने वाला धार्मिकता का वो खोजी था. आणि ख्रिस्ताच्या द्वारे मिळणारं जे नीतिमत्व आहे त्याचा तो शोधक होता. अगर वो खुद की धार्मिकता बोलने के लिए जाएगा तो वो कभी भी स्वर्ग में प्रवेश नहीं करता. आणि स्वतःचं नीतिमत्व सांगायचं त्याने जर विचार केला असता तर तो कधीही स्वर्गामध्ये पोहोचू शकला नसता. हम लोग हर एक पवित्र लोग जानना, आणि प्रियानो, प्रत्येक पवित्र भक्ताने हे जाणा, हम लोग तो स्वर्ग जाएगा. आपण स्वर्गात का जाऊ? आप धर्मी है इसलिए, आणि तुम्ही नीतिमान आहे म्हणून का? आप बहुत अच्छा है इसलिए, आणि तुम्ही खूप चांगले आहे म्हणून का? आप हमेशा भलाई काम करता है इसलिए आणि तुम्ही नेहमी चांगली कामं करता म्हणून का? नहीं. नाही प्रियानो. आप स्वर्ग जाने का एकमात्र कारण पिता ने आपको मसीह में देखा है. आणि तुम्ही स्वर्गामध्ये जाण्याचं एक मात्र कारण पित्याने तुम्हाला ख्रिस्तामध्ये ठेवलं म्हणून. और मसीह आपका धार्मिक बना, आणि ख्रिस्त तुमचं नीतिमत्व झाला, मसीह आपका पवित्रता बना. आणि ख्रिस्त तुमचं पवित्रीकरण झाला. स्वर्ग सिर्फ एकमात्र व्यक्ति को ग्रहण करता है, आणि स्वर्ग फक्त एक मात्र व्यक्तीचा स्वीकार करतं. वो किसको है? आणि तो कोण आहे? यीशु मसीह को. तो येशू ख्रिस्त आहे. तो अभी यीशु मसीह को ग्रहण किया तो हमको सबको मतलब यीशु मसीह में होकर के पिता ने ग्रहण किया. आणि पिता परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्या वेळेला आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहून आपला पण स्वीकार केला. तो हमें मतलब हमको कौन सी अवस्था में प्रभु ने धर्मी बना करके प्रभु ने हमें अपनी लायक बनाया, वो अवस्था को थोड़ा जानेगा, सही में आत्मा में उसका सही प्रकाश पाएगा तो हमारे समर्पण के लिए हमको दिक्कत नहीं आएगी. आणि कुठल्या अवस्थेमध्ये राहून प्रभूने आपला स्वीकार केला त्या अवस्थेला जर आपण समजून घेतलं तर निश्चितच आपण आत्म्यामध्ये खूप सामर्थ्य प्राप्त करू. तो नंबर 1 मूर्ख था, आणि सगळ्यात पहिले 1 नंबर मूर्ख होता. और और दूसरा परमेश्वर ने जगत के निर्बलों को चुन लिया. हाँ हम निर्बल थे. आणि आपण दुर्बल होतो. आप समझो प्रियो, मतलब हमारे में
अपना बल बोलने के लिए कुछ भी नहीं थे, आणि आपल्यामध्ये आपलं सामर्थ्य बोलण्याकरता काहीच नव्हतं. परंतु हम कौन थे? आणि आपण कोण होतो? हम निर्बल थे. आणि आपण एक निर्बल असे पात्र होतो. दुनिया में कोई ऐसा निर्बल पात्रों को अपना काम के लिए कोई स्वीकारेंगे क्या? आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य नाही अशा व्यक्तीला आपल्या कामाकरता कोणी निवड करेल का? नहीं. नाही. अरे दुनिया में कोई भी नहीं लेता, परंतु प्रभु ने हमें स्वीकारा. आणि जगामध्ये आपला कोणी स्वीकार करत नाही, पण प्रभूने आपला स्वीकार केला. हमारा निर्बलता की अवस्था में प्रभु ने हमें स्वीकारा. आणि आपल्या त्या दुर्बल अवस्थेमध्ये प्रभूने आपला स्वीकार केला. और आगे और परमेश्वर ने जगत के नीचों नीच. देखिए हम लोग कौन था? नीच लोग थे. आणि आपण कोण होतो? तर आपण नीच लोक होतो. ऐसे स्वभाव देखेगा तो हम लोग नीच कृत्य करने वाले लोग थे. आणि असं स्वभाव जर बघितलं तर आपण नीच कृत्य करणारे होतो. और सोचो तुम्ही विचार करा. एक व्यक्ति बहुत बुरा है करके जानेगा तो कौन उसको अपने पास रहेगा? अपने आणि एक व्यक्ती खूप वाईट आहे असं जर म्हटलं तर कोण त्याला जवळ करेल? प्रभु ने हमको तभी भी लिया. आणि तरी सुद्धा प्रभूने आपल्याला जवळ केलं. हमारा इतना नीच स्वभाव को जानने के बावजूद भी प्रभु ने हमें सुधारा. आणि एवढा दुष्ट स्वभाव आपला असताना सुद्धा प्रभूने आपल्यावर प्रेम केलं, आपल्याला निवडलं. सारी दुनिया हमको दूर रखता, परंतु प्रभु ने हमको अपनाया. आणि सगळं जग आपल्याला दूर ठेवतं, पण प्रभूने आपला स्वीकार केला. और आगे और तुच्छों को तुच्छों को मतलब बोलेगा तो जैसे भिखारी लोगों को लोग बहुत तुच्छ जानता, ऐसा एक तुच्छ जाने लायक हम लोग थे. आणि जसं भिकारी लोकांना एकदम तुच्छ असं ते समजतात, तशा प्रकारे एक तुच्छ समजणारे लोक होतो आपण. ऐसे अनुभव में अशा प्रकारच्या अनुभवामध्ये प्रभु ने क्या किया? प्रभूने काय केलं? आगे बढ़िए. वरन जो है भी नहीं देखा कुछ बोलने के लिए टोटल में देखेगा तो हम अपने बारे में कुछ बोलने के लिए कुछ बातें रही नहीं ना. आणि जर आपल्याला संबंधाने काय बोलायचं झालं तर काही तीळ मात्र सुद्धा नाहीये. कुछ ऐसा वर्णन करने के लिए कुछ भी नहीं था. आणि काही वर्णन करण्याकरता आपल्यामध्ये काहीच नव्हतं. उस अवस्था से त्या अवस्थेमधून उनको भी चुन लिया हाँ। कि उन्हें जो है हाँ। व्यर्थ ठहराए देखा दुनिया में जो है उन्हें व्यर्थ उनको व्यर्थ ठहराए. आणि जगामध्ये जे आहे ज्यांना व्यर्थ असं ठरवावं. अभी आप मुझे बताओ ना, आणि आता तुम्ही मला सांगा ना. है ना, मतलब अभी पत्रोस यूहन्ना वाला जो प्रचार कर रहा है, आणि पेत्रस योहाना वगैरे ज्या वेळेला प्रचार करत आहे, उनका प्रचार सुन करके सुनने वाला चकित हो गया. आणि त्यांचा प्रचार ऐकल्यानंतर जे ऐकणारे होते त्यांना आश्चर्य वाटलं. है ना, आपको याद है ना जब प्रेरित 4 अध्याय का 13 वचन, प्रेषित 4 अध्याय त्याचं 13 वचन. जब उन्होंने पतरस और यूहन्ना का साहस देखा हाँ. और ये जाना कि अनपढ़ और साधारण मनुष्य है, देखा अनपढ़ लोग, मतलब उनसे कुछ सीखने वाला बात कुछ है ही नहीं. अनपढ़ लोग और एकदम सादा लोग, मछली पकड़ने वाला वो एकदम सादा का सादा लोग है, ऐसा लोग थे. आणि मग ते लोक कोण होते? मासे पकडणारे साधारणतला साधारण लोक होते. हाँ. तो आश्चर्य किया आश्चर्य किया. देखिए प्रियो, एक बहुत बड़ी बात है. आज हमारे कितने ऐसा अनपढ़ लोग, मैं आपको बोला ना एक बार जो आपको मैंने पहले भी बोला, वो जो जादू टोना करने वाला जो अमृत था, वो अमृत एक बार मीटिंग के बीच में क्या वो मालूम है, उधर का हमारा पंचायत समझता है ना, पंचायत बहुत बड़ा आदमी है, क्रिस्ती है, वो आकर के मतलब थोड़ा विरोध किया. अरे ये क्या हो रहा है, मतलब मीटिंग नहीं होना चाहिए. अरे वो और तो खड़ा हो गया, खड़ा होकर के बोला तुमको ऐसे बोलने का क्या हक है, हम मसीह के लोग हैं, तुम मसीह नहीं है ना, तू शराबी है, शैतान का है. वो है ना उड़ने लेकर के भाग गया. आणि मी तुम्हाला ते जे सांगितलं होतं ना की ती जादू टोना करणारी स्त्री, तर ज्या वेळेला मंडळीमध्ये एक सरपंच आला आणि तो म्हटला की तुम्ही हे काय करता, तुम्हाला हे नाही करायला पाहिजे. त्या वेळेला ती स्त्री उभी राहिली, म्हणे हे तुला बोलायचा काय अधिकार, आम्ही ख्रिस्ती आहे, तू ख्रिस्ती आहे का, तू दारुडा आहे, तू आणि तू सगळं वाईट काम करणार आहे. हे ज्या वेळेला बोललं त्या वेळेला तो तिथून पळून गेला. वो लज्जित हो गया. आणि त्याला खूप लाज वाटली, क्योंकि वो व्यक्ति उसको जानता है, कारण तो व्यक्ती तिला ओळखतो. मतलब ये औरत जैसा वो बात बोला, उसको शर्मा करके मतलब एक मतलब टवल जैसा क्या ना टाइप टवल
वो डाल कर क्या मुंह छुपा कर भाग गया। आणि मग ज्या वेळेला तिने त्याला अशा प्रकारे बोललं त्या वेळेला त्याला खूप लाज वाटली आणि त्याने डोक्यावर टॉवेल ठेवून तोंड लपून तो पळून गेला. वो एक आप बोलते हैं कि हम स्वर्ग के मार्ग में है, आप स्वर्ग का मार्ग हमको बता सकते हैं, आप कहाँ जा रहे हैं, हम नरक में जा रहे हैं ना। वो बाप रे बहुत लोग निकट हो गया, वो वहां से कैसा भागू ऐसा भागे। आणि तू आम्ही स्वर्गाच्या मार्गामध्ये तू स्वर्गामध्ये जाणार आहे का अशा प्रकारे त्याला खूप रागवली. त्या वेळेला त्याला असं वाटलं इथून कसं काय पळून जाऊ. यो मैं एक बात आपको बोलना चाहता तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो. हूँ, आप दुनिया में किसी के भी साथ जब बात करेगा, आणि जगामध्ये कोणासोबत पण ज्या वेळेला तुम्ही बोला आप जो बात करेगा ऐसा बात है दुनिया ने कभी सुना ही नहीं। आणि तुम्ही ज्या गोष्टी बोलाल जगाने त्या गोष्टी कधी ऐकल्याच नाही. क्यों नहीं सुना? का नाही ऐकल्या. उसका कारण वहाँ पर आगे जो पढ़ा है हमारा पढ़ना उसका 29-30 ताकि कोई 29-30 वचन वाचा. पहिले करंथीकराचं पत्र पहिला अध्याय 28-29. ताकि कोई प्राणी परमेश्वर के सामने घमंड न करने पाए. हाँ देखिए, अगर हम लोग कुछ अच्छा बात भी बोल दिया तो मैं कुछ ऐसा कभी घमंड नहीं करता. आणि कोणी जर एखादी गोष्ट चांगली बोलली तर मग त्याच्यावर आपण स्वतः कधीही प्रशंसा करायची नाहीये. मतलब अगर आप जो लोग दुनिया नहीं जानता ऐसा कोई बड़ी बात भी कहा तो आप किसी कारण घमंडी ना बनना. आणि जगाला जी गोष्ट माहिती नाही कदाचित तुम्ही ती गोष्ट जरी बोलली तरी सुद्धा आपण त्याच्यावर कधीही गर्व करायचा नाहीये. क्योंकि आप जो बोल रहे हैं ये दुनिया का कितना भी बड़ा ज्ञान पाया हुआ व्यक्ति नहीं बोल सकता. आणि तुम्ही जे काय बोलता जगाचा कितीही ज्ञानवान व्यक्ती जो आहे तो बोलू शकत नाही. कारण है त्याचं कारण आहे क्योंकि प्रभु यीशु मसीह आपका ज्ञान बना. कारण येशू ख्रिस्त तुमचं ज्ञान झाला. ये सबसे बड़ी बात. आणि हे आहे सगळ्यात मोठी गोष्ट. ये यीशु मसीह हमारा ज्ञान है. ज्ञान बना. आणि येशू ख्रिस्त आपलं ज्ञान झाला. वो प्रियो मानो वो ये दुनिया में मिलने वाला ज्ञान की बात है ही नहीं. आणि जगामध्ये मिळणाऱ्या ज्ञानाची गोष्ट नाहीये. ये कितना अतुल्य बात है. आणि ही किती अतुल्य गोष्ट आहे. हम जो भी बात बोलेगा यीशु मसीह का ज्ञान की बात बोलेगा. आणि आपण जे काय बोलल ते येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाची गोष्ट बोलू. यीशु मसीह परमेश्वर का ज्ञान है. आणि येशू ख्रिस्त देवाचं ज्ञान आहे. है ना? उस ज्ञान की बात दुनिया को बोलेगा तो दुनिया चकित नहीं हुआ तो फिर क्या होगा. आणि मग त्या ज्ञानाच्या गोष्टी जगाला सांगितल्यानंतर जगाला आश्चर्य जर नाही वाटणार तर मग काय वाटेल. क्योंकि ये दुनिया को ऐसा बात कभी सुनने के लिए नहीं मिला. कारण जगाला या गोष्टी कधी ऐकण्याकरता नाही मिळाल्या. इतना अद्भुत बात है. एवढी अद्भुत गोष्ट तो आहे. इसलिए प्रभु में आने के बाद में मेरा कोई भलाई के कारण या मेरा कुछ योग्यता के कारण प्रभु ने मुझे चुना करके सोचने के लिए कुछ भी नहीं रखा. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर माझ्या काही योग्यतेमुळे प्रभूने मला निवडलं अशा प्रकारे बोलण्याकरता आपल्याकडे काहीही राहिलेलं नाही. हम लोग थोड़ा पीछे मुड़ कर देखना चाहिए. आणि थोडस मागे वळून आपण पाहिला पाहिजे. मेरा जीवन की अवस्था में मैं इतना बड़ा उदार पाने की लायक कि मुझ में कोई भी साइड से कोई भी बात था क्या. आणि माझ्या जीवनाच्या अवस्थेमध्ये अशा प्रकारे तारण प्राप्त करण्याकरता माझ्यामध्ये थोडेसे सुद्धा चांगले गुण काही पात्रता होती का. एक सच्चा मसीह व्यक्ति जो अनुभव कर रहा है वो अतुल्य बात अनुभव कर रहा है जो ये दुनिया में किसी के पास नहीं. आणि एक खरा ख्रिस्ती व्यक्ती ज्या गोष्टीचा अनुभव करत आहे ते एकदम अतुल्य गोष्टीचा तो अनुभव करत आहे की जे जगामध्ये कोणी नाही करू शकत. अब देखो अगर आज आपके पास जो शांति है वो शांति का एक टुकड़ा भी मानव इलोन मस्क के पास है क्या. आणि आज तुमच्याकडे जी शांती आहे त्या शांतीचा एक तुकडा सुद्धा एलन मस्क कडे आहे का. है वो आज दुनिया में बहुत बड़ा अभी थोड़े पहले प्रोग्राम बोलना था ना है दुनिया में बहुत सबसे बड़ा ट्रिलियनर बना है. मतलब एक देश का संपत्ति से बढ़कर उसके पास है इतना बड़ा संपत्ति है परंतु उसके पास शांति का एक टुकड़ा भी है क्या. आणि मग जगा एखाद्या देशाकडे जेवढी संपत्ती आहे त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती एलन मस्क कडे आहे पण तरी सुद्धा त्याच्याकडे शांतीचा एक तुकडा तरी आहे का. प्रियो जो यीशु मसीह को प्राप्त नहीं किया उसके पास शांति नहीं है. आणि ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त नाही केलं त्याला शांती नाहीये. उसके पास आशा है क्या. आणि त्याच्याकडे आशा आहे का. जो मसीह लोगों में जो आशा काम करता है ऐसा आशा का एक छोटा भाग भी उसके पास है क्या. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये जी आशा कार्य करते असा छोटाशी तरी त्यांच्याकडे आशा आहे का. अगर वो प्लान बनाएगा तो हो सकता है मतलब बोलेंगे मैं चंद्रमा में जाकर आएंगे ये सब हो सकता है. आणि मग त्यांनी जर योजना बनवली तर ते म्हणतील आम्ही चंद्रावर जाऊन येऊ
ही सगळं ते करू शकतील. परंतु चंद्रमा कौन सी बड़ी बात है? आणि चंद्र काय मोठी गोष्ट आहे. अरे हम तारागणों को पार करके स्वर्ग में जाने वाला है. आणि आपण सर्व प्रकारचे तारांगण पार करून स्वर्गामध्ये जाणार आहोत. हमारे पास जो मतलब जो ज्ञान है और आशा है, वो आशा का एक टुकड़ा भी उसके पास है क्या? आणि आपल्याकडे जे ज्ञान आहे, जी आशा आहे, त्या आशेचा एक छोटासा तुकडा तरी त्यांच्याकडे आहे का? बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना. हमको ये बात को जानना है कि मतलब प्रभु ने हमें बाकी दुनिया के लोगों से कितना अतुल्य बनाया आणि प्रभूने इतर लोकांपेक्षा आपल्याला किती अतुल्य असं बनवलं. है ना. अब उनके पास आनंद है क्या? आणि त्यांच्याकडे आनंद आहे का? सच्चा आनंद नहीं, आणि खरा आनंद नाही. टूट जाने वाला आनंद है, आणि तुटून जाणारा आनंद आहे. नष्ट होने वाला आनंद है. नाश होणारा आनंद आहे. है ना. परंतु हमारे पास जो आनंद है कोई छीन नहीं सकता, ऐसा आनंद है. आणि आपल्याकडे जो आनंद आहे तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही असा आनंद आहे. वो आनंद कार्य कर रहा है कि नहीं? आणि तो आनंद कार्य करत आहे का नाही? हम कहाँ पर है आज? आज आपण कुठे आहोत? आज हम मसीह में है, आज आपण ख्रिस्त येशू मध्ये आहोत प्रभु परमेश्वर के राज्य में है. आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये आहोत. है ना. उस राज्य के अनुभव का लोगों का अवस्था कितना अतुल्य बात है. आणि त्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था किती अतुल्य अशी गोष्ट आहे. इसलिए वहां पर पौलुस बोल रहा है, आणि म्हणून त्या ठिकाणी प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणत आहे. हम में से कोई हमारा अपना बातों पर घमंड ना करे. आणि कुणीही आपल्या कुठल्या गोष्टीवर अहंकार करू नये, अभिमान बाळगू नये. फिर क्या करना? मग काय करायचं? हाँ, परंतु उसी की ओर से तुम मसीह यीशु में हो, हाँ. जो परमेश्वर की ओर से हमारे लिए ज्ञान ठहरा, हाँ. अर्थात धर्म। अर्थात धर्म. देखिए प्रियो, अभी आप सोचो हम लोग कभी ईश्वर पर विश्वास किया वो लोग कौन है? आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केलेले आपण लोक कोण आहोत? हम धर्मी है. आपण नीतिमान आहोत. धर्मी का अर्थ क्या है? आणि नीतिमान याचा अर्थ काय आहे? इसने कभी पाप नहीं किया, इसने इसने कभी पाप कभी पाप नहीं नहीं किया और आगे भी वो कभी पाप नहीं किया. अब बताओ, आणि आता तुम्ही सांगा, ये दुनिया में रहने वाला कोई भी व्यक्ति ऐसा कुछ बात दिल में सोच सकता है क्या? आणि या जगामधला कुठलाही मनुष्य आपल्या मनामध्ये कधी असा विचार करू शकतो का? प्रियो, प्रभु ने हमें उस अवस्था में लाया है, उसने पाप कभी किया नहीं और आगे को कभी होगा भी नहीं. बिल्कुल एक अतुल्य अनुभव में प्रभु ने हमको ला कर रखा है. आणि प्रभूने आपल्याला त्या अवस्थेमध्ये घेऊन आलेला आहे की आपण कधी पाप केलं नाही आणि याच्या पुढेही कधी पाप करणार नाही अशा अतुल्य अशा अवस्थेमध्ये प्रभूने आपल्याला घेऊन आला आहे. हम प्रभु यीशु पर विश्वास करने के द्वारा प्रभु ने हमें धर्मी ठहराया है. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे प्रभूने आपल्याला नीतिमान बनवलं. कितना धन्यवाद है. आणि किती धन्य गोष्ट आहे. वो हमारा धार्मिकता है. आणि तो आपलं नीतिमत्व आहे. उस धार्मिकता के साथ ही हम स्वर्ग जा सकते हैं आणि त्या नीतिमत्वासह आपण स्वर्गात जाऊ शकतो. और वो हमारे छुटकारा है. आणि तोच आपली मुक्ती आहे. बोलने का अर्थ, आणि सांगायचा अर्थ, एक दिन हमारे यीशु मसीह आएगा एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त येईल और प्रभु यीशु मसीह के आगमन में हम लोग जो जीवित है रूपांतर होकर के उड़ा लिया जाएगा. जो प्रभु में मर गया वो हमारा जीव उड़ेगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये जे आपण जिवंत आहोत ते आपण रूपांतरित होऊन त्याच्यासोबत उचलले जाऊ आणि जे मेलेले आहेत ते उठविले जातील. कितना धन्य आशा. किती धन्य आशा. है ना. ऐसा अवस्था किसी का जीवन में हो सकता है क्या? आणि अशी अवस्था कोणाच्या जीवनामध्ये होऊ शकते का? अब तो आगे बढ़ रहे हो आप हवा की बात. और पवित्रता और छुटकारा, हाँ, ताकि जैसा लिखा है हाँ. वैसा ही हो। हाँ. जो घमंड करे जो घमंड करे, वह प्रभु में घमंड करे। हाँ प्रियो, हमारे जीवन में हमें अपने विषय में कुछ बोलने के लिए कुछ है ही नहीं. आणि प्रभू आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःवर काय बोलण्याकरता काहीच नाहीये. प्रभु के कारण, प्रभूसाठी प्रभु का अनुग्रह से. आणि प्रभूच्या कृपेने. है ना. इसलिए पहला कोरिन्थी 15:10 में पौलुस कहता है ना, म्हणूनच पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो ना, मैंने जो कुछ भी मैं हूँ परमेश्वर के अनुग्रह से। प्रभु का अनुग्रह से है. आणि जे काही मी आहे ते सर्व देवाच्या कृपेने आहे. ये बात है. हम यहाँ पर बैठा हुआ हमको प्रभु का अनुग्रह मिला. उस अनुग्रह से आज जो भी है हम उस अनुग्रह से. आणि आपण या ठिकाणी जे बसलेलो आहोत ते सर्व काही देवाच्या कृपेने आहे आणि जे काही आहे ते सगळं फक्त आणि फक्त देवाच्या कृपेने आहे. जब ये अनुग्रह हुआ है तो आणि जर ही कृपा झालेली आहे तर, जब कुमारी में जब स्वर्गदूत जब कुमारी मरियम के पास जब आया आणि स्वर्गदूत ज्या वेळेला कुमारी मरियमकडे आल्या तो उसको स्वर्गदूत ने क्या बोला? आणि स्वर्गदूताने मरियमला काय म्हटलं? मन तू
तुझ पर प्रभु का अनुग्रह हुआ। आणि देवाची कृपा तुझ्यावर झाली. सही बात है खरं आहे. ना? मला पहले उसका 28 वचन पढ़ना। आणि पहिले त्याचं 28 वचन वाचा. और उसने उसके पास भीतर आकर कहा, हाँ। आनंद और जय तेरी हो, हाँ। जिस पर ईश्वर का अनुग्रह हुआ है। देखा, जिस पर ईश्वर का अनुग्रह हुआ है। आणि ज्याच्यावर देवाची कृपा झालेली और आहे. उसका 30 वचन पढ़ना। आणि आता त्याचं 30 वचन वाचा. और दूत ने उससे कहा, हे मरियम, भयभीत न हो, हाँ। क्योंकि परमेश्वर का अनुग्रह तुझ पर हुआ है। वह देखो, परमेश्वर का अनुग्रह तुझ पर हुआ है। लूक त्याचा पहिला अध्याय अगोदर 28 आणि आता 30 वचन की देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे. क्या मिला है? आणि काय मिळालेलं आहे? परमेश्वर का अनुग्रह तुझ पर हुआ है। आणि देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे. क्या बताओ, आता तुम्ही सांगा. हम लोग उदार पाया हुआ लोगों को हमें क्या मिला? आणि आपण जे तारण प्राप्त झालेले लोक आहे आपल्याला काय मिळालं? अनुग्रह मिला। कृपा मिळाली. सच्ची बात है ना? खरं आहे ना? ये अनुग्रह मिलने के बाद में आपका जीवन में एक सच्चा समर्पण हुआ है। आणि ही कृपा मिळाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खरं समर्पण झालेलं आहे का? अनुग्रह पाया हुआ अनेक लोग अपने जीवन को प्रभु का हाथ में अर्पण करना चाहिए। आणि कृपा प्राप्त झालेलं प्रत्येकाने आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित करायचं आहे. अभी मतलब आपको मालूम है कि मरियम बहुत आनंद दिशा में मतलब बहुत जिंदगी का बड़े मतलब भविष्य की भावनाओं में जीवन बिताने वाला समय है। आणि मरियमची जी अवस्था आहे ते खूप आनंदामध्ये आणि भविष्यामध्ये खूप चांगल्या अवस्थेमध्ये राहील अशा प्रकारच्या विचाराने ती जीवन जगत होती. क्यों? का? क्योंकि उसकी मगनी हो चुका था। कारण तिचा साखरपुडा झालेला होता. जिस व्यक्ति का मगनी होने के बाद में उनका जीवन में पूरा स्वप्न क्या है? आणि मग तिचा साखरपुडा झालेला आहे. तिच्या आयुष्यामध्ये तिचं सगळं आता स्वप्न काय आहे? कब शादी हो जाए, आणि लग्न केव्हा होईल. फिर आगे कितना सोचता है। आणि मग पुढे काय काय विचार करता. अभी वो उनका सोच के अनुसार है। आणि ते तिच्या विचाराच्या अनुसार. है ना? एक मानो 8वीं पढ़ने वाला एक लड़की एक दिन क्लास में बैठकर रो रहा था। आणि एक 8वी मध्ये शिक्षण घेणारी एक मुलगी आपल्या क्लासमध्ये रडत होती. क्यों रो रहा है करके टीचर ने पूछा। आणि ती का रडते म्हणून टीचरने विचारलं. टीचर, मैं ये सोच रहा था, आणि टीचर मी हा विचार करत होते. मैं अभी पढ़ करके 10वीं पास हो जाएगा, आणि मी आता अभ्यास करून 10वी पास होईल. फिर मैं 12वीं पास हो जाएगा, नंतर मी 12वी पास होईल. फिर मैं डिग्री पाएगा, आणि नंतर मी ग्रॅज्युएशन होईल. फिर मैं कहीं ना कहीं कंपनी में काम नहीं जाएगा, आणि नाहीतर मग त्याच्यानंतर कुठल्या ना कुठल्या एका ठिकाणी चांगलं कामाला लागेल. फिर मेरा शादी हो जाएगा, त्याच्यानंतर माझं लग्न होईल. फिर मेरा बच्चा हो जाएगा। आणि त्याच्यानंतर मग मला मूल होईल. और वो बच्चा मेरा बाप तो नहीं बोलेगा तो मैं क्या करेगा? आणि मग माझ्या मुलाने माझं जर ऐकलं नाही तर मग मी काय करू. 8वीं की क्लास अटेंड कर रहा है। आणि 8वीच्या क्लासमध्ये ती बसलेली आहे. अभी उसका सोच कहाँ तक गया? आणि तिचे विचार कुठपर्यंत गेले. कहाँ तक गया? हैं? बहुत भयंकर अवस्था में गया। आणि खूप भयंकर अवस्थेमध्ये गेले. ऐसा बहुत लोगों के जीवन में ऐसा रहता है। आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये असं राहतं. हाँ, तो अभी यहाँ पर शायद मरियम भी मतलब इस वंदना सुनकर के घबरा गया आणि मरियम पण हे सगळं ऐकल्यानंतर घाबरून गेली. और स्वर्गदूत ने उसको बताया। आणि स्वर्गदूताने तिला म्हटलं. प्रियो, जब ये बात आ गया तो अभी आपको मालूम है, मरियम को मालूम है, यहूदी लोगों का रूल एंड रेगुलेशन को मालूम। आणि मग ही गोष्ट आली तर तिला यहूदी लोकांचे नियम माहिती आहे. क्योंकि अभी शादी हुआ नहीं अजून लग्न झालं नाही. और शादी होने से पहले अभी मैं हमारा प्रेग्नेंट हो जाएगा आणि लग्न होण्याच्या अगोदरच मी गर्भधारणा केली. तो प्रेग्नेंट होगा कैसे होगा? आणि मग ती गर्भधारणा कशी राहील. यहूदी नियमानुसार उसको सबके सामने बाहर ला करके सारे लोग मिलकर के पथराव करके खत्म कर देंगे। आणि यहूदी नियमाच्या अनुसार सर्व लोकांनी मिळून तिला बाहेर काढून दगडमार करून मारून टाकायचंय. समझ में आ रहा है? समजत आहे. एक कोई बात अनुग्रह पाया, अनुग्रह के आगे क्या होने वाला है सोच करके कितने लोग अनुग्रह में बढ़ने के लिए तैयार नहीं। आणि अनुग्रह मिळाला आणि अनुग्रह मिळाल्यानंतर पुढे काय होणार आहे हा विचार केला करता म्हणूनच ते पुढे वाढायला तयार नाही।
मानो कई लोग प्रभु को ग्रहण क्यों नहीं करता? आणि पुष्कळ लोक प्रभूचा स्वीकार का नाही करत? वचन सुनने के लिए, वचन समझने के लिए भी अनुग्रह मिला, आणि वचन ऐकण्याकरता समजण्याकरता सुद्धा कृपा झाली परंतु अनुग्रह व्यक्त कर देता आणि ते आपल्या कृपेला व्यक्त करतात है, क्योंकि कोई ना कोई डर शैतान लाता है। आणि कुठली ना कुठली भीती सैतान आणतो फर्क हो। पारखपणे। अभी यहाँ पर मरियम के सामने एक बड़ा सवाल है। आणि या ठिकाणी मरियम समोर एक खूप मोठा प्रश्न आहे मेरे को दुनिया पूछेगा तो मैं उनको कैसे समझाऊं? आणि जगाने मला जर विचारलं तर मी त्यांना कसं काय समजून सांगू? लेकिन मरियम ने वहां पर एक निर्णय किया। आणि मरियमने त्या ठिकाणी एक निर्णय घेतला उद्धार पाए वाले बहुत लोग मैं बताना चाहता हूँ, आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येक पवित्र भक्ताला मी सांगू इच्छितो आपको मिला हुआ उद्धार का गौरव आप पहले जानो। आणि तुम्हाला मिळालेलं जे तारण आहे त्याचं गौरव तुम्ही जाणा हमारे कोई योग्यता नहीं, आणि आपली कुठली योग्यता नाहीये और परमेश्वर के साथ का हमारा नाता एकदम बिगड़ा हुआ था। आणि देवासोबतचं आपलं नातं एकदम बिघडलेलं होतं अभी भी प्रभु का अनुग्रह का प्रभु ने हमें पात्र बनाया। तरी सुद्धा देवाने त्याच्या कृपेचे पात्र आपल्याला बनवलं ऐसा पात्र बनने के बाद आणि असं पात्र बनल्यानंतर हमारा कर्तव्य क्या है? आपलं कर्तव्य काय आहे? यहाँ पर मरियम ने फिर ज्यादा नहीं सोचा। आणि मग या ठिकाणी मरियमने जास्त विचार नहीं केला देखो एक शब्द उसने कहा, आणि एकच शब्द ती बोलली क्या बोला मालूम है? आणि ती काय म्हटली? उसका पहला अध्याय का, लूका पहला अध्याय का 38 वचन। आणि लूका पहिला अध्याय त्याचं 38 वचन। मरियम ने कहा, देख हाँ। मैं प्रभु की दासी हूँ, हाँ। मुझे तेरे वचन के अनुसार हो। हाँ प्रियो, ये सबसे बड़ी बात है। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। मन प्रभु मैं तेरा गुलाम हूँ। आणि प्रभू मी तुझी गुलाम आहे। यहाँ पर भी अधिकतर जो दासी लिखा ना वो हम सब गुलाम शब्द है। आणि या ठिकाणी जास्त करून ज्या ठिकाणी दासी म्हटलेलं ना तो गुलाम शब्द आहे। मैं प्रभु का गुलाम हूँ। आणि मी प्रभूचा गुलाम आहे। ये बहुत बड़ी बात है। आणि कारण खूप मोठी गोष्ट आहे। जैसा तूने कहा वैसा मेरे जीवन में होने दे। आणि जसं तू म्हटलं तसं माझ्या जीवनामध्ये होऊ दे। प्रियो, हमारे जीवन में हमने कितनी बार प्रभु का वचन आने के समय में, प्रभु मैं तेरा दास हूँ, मैं तेरा दासी हूँ, तेरे ये वचन मेरे जीवन में पूरी होने दे, मैं वचन को अपना जीवन में स्वीकारता हूँ करके कितने बार हमने सचमुच में प्रभु के वचन में समर्पण किया। आणि मग ज्या वेळेला देवाचं वचन आपल्याकडे येतं त्या वेळेला किती वेळा आपण अशा प्रकारे म्हटलं की हे प्रभू मी तुझा गुलाम आहे, या वचनाच्या अनुसार माझ्या जीवनामध्ये होऊ दे, असं किती वेळा आपण प्रभूच्या वचनाचा स्वीकार केला। हम लोग क्या करता मालूम है? आपण काय करतो माहिती का? हम लोग आने वाला वचन को हम स्वीकारते नहीं। आणि आपल्याकडे येणारं जे वचन आहे त्याचा आपण स्वीकार करत नाही। अभी हमको सबको मालूम, उदार पाए हम सबको मालूम है, मुझे प्रभु ने प्रभु के लिए अलग किया। आणि तारण प्राप्त झालेलं प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे की प्रभूने मला त्याच्याकरता वेगळं केलं। इधर बैठा हुआ ऐसा ये जानकारी बिना कोई इस मंडली में है करके मैं ऐसा नहीं, मैं सोचता नहीं। आणि मग या ठिकाणी बसलेला ज्या कोणाला ही गोष्ट माहिती नाहीये अशा प्रकारे कोणी नसेल असा मी विचार करतो। आपको मैं आज मैं आपको पूछना चाहता हूँ, आपको मिला हुआ अनुग्रह आप व्यक्त कर रहे हैं कि नहीं? आणि मी तुम्हाला विचारू इच्छितो, तुम्हाला मिळालेली कृपेला तुम्ही व्यक्त करत आहात का नाही? क्यों? का? क्योंकि प्रभु ने आपको किस काम के लिए बुलाया? आणि प्रभूने तुम्हाला कुठल्या कामाकरता निवडलं? प्रभु का काम के लिए। प्रभूच्या कामाकरता। इसका मतलब आप काम नहीं करना, ऐसा भी नहीं याचा अर्थ तुम्ही काम नाही करायचं असं पण नाही। है। देखो, आप जो भी काम करेगा वो प्रभु के लिए करना, वैसे ही करने के लिए व्यवस्था है। आणि तुम्ही जे काय काम कराल ते प्रभूसाठी करता अशीच व्यवस्था आहे। लेकिन अभी भी तरी सुद्धा आपको साथ ही साथ प्रभु का गवाह बनकर काम करना चाहिए। आणि तुम्ही प्रभूचा एक साक्षीदार होणं काम करायला पाहिजे। मैं आपको गवाही देता ना, मी तुम्हाला साक्ष देतो ना। जब मैं आर्मी में काम किया, मतलब मेरे पास जो भी आते थे मिलते थे, मैं उनको सुसमाचार सुनाते रहते थे। आणि मी आर्मी मध्ये सेवा करत असताना मला जे कोणी भेटायचे त्यांना मी प्रभूची सुवार्ता सांगत असे। ऐसा एक दिन नहीं जिस दिन मैंने प्रभु का वचन नहीं बांटा हो। आणि असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी मी प्रभूचं वचन नाही और सांगितलं। तो बहुत दुखदायक बात मैं आपको बताऊं, आणि तू दुःखदायक गोष्ट मी सांगू। आज बहुत लोग की अवस्था फिलिपियों 2:21 के अनुसार है। आणि आज पुष्कळ लोकांची अवस्था फिलिपकराचं पत्र 2 अध्याय 21 वचनाच्या अनुसार आहे। मैं आपको दोष नहीं लगा रहा हूं। तुम्हाला मी दोष नाही लावत आहे। ये वचन आपने पढ़ा है कि नहीं? आणि हे वचन तुम्ही वाचलेलं आहे का नाही? आप पढ़िए थोड़ा। जरा वाचा। हाँ, क्योंकि सब अपने ही साथ की खोज में रहते हैं, हाँ। न कि यीशु मसीह की। क्या ये वचन क्या बताता है? आणि वचन आपल्याला काय सांगतं? सब लोग सिर्फ अपनी मनमानी करके, अपनी इच्छा पूरा करके
अपने बारे में, अपने परिवार के बारे में सोचता, परंतु प्रभु यीशु मसीह के बारे में नहीं सोचता। आणि सगळे लोक आपल्या स्वार्थ संबंधाने, आपल्या मतलबा संबंधाने विचार करता, आपल्या परिवारा संबंधाने विचार करता, पण प्रभु यीशु ख्रिस्त संबंधाने नाही करत। जो एक बात जानना पण एक गोष्ट जाणा, है ना, जरूर हमें अपने परिवार के बारे में सोचना चाहिए, नहीं तो विश्वासी से भी कैसे गुजरा है वो बात अलग है। आणि निश्चितच आपण आपल्या परिवाराचा विचार करायला पाहिजे, नाहीतर मग विश्वासणाऱ्यापेक्षा सुद्धा आपण खाली गेलेलो आहोत। लेकिन मुझको और आपको प्रभु ने जो गुनाह ग्रहण किया, प्रभु ने जो अनुग्रह दिया, उसके पीछे प्रभु का उद्देश्य क्या है? आणि तुम्हाला मला प्रभूने जी कृपा केली आणि आपल्याला या जगापासून जो वेगळं केलं, त्याच्या पाठीमागं प्रभूचा उद्देश काय आहे? है ना, मतलब हम में से कोई भी अपना नहीं है ना, आणि आपल्यापैकी कोणीही आपल्या स्वतःचे नाहीये। ये वचन हम बार बार सुनते हैं। आणि हे वचन आपण वारंवार ऐकतो। पहला कुरिन्थी अध्याय का 19-20 वचन, पहिले करंथीकरांचं पत्र 6:19-20 क्या तुम वचन। नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है हाँ। जो तुम में बसा हुआ है हाँ। और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है हाँ। और तुम अपने नहीं हो तुम अपनी नहीं हो। आणि तुम्ही स्वतःचे नाहीये, क्योंकि दाम देकर मोल लिए गए हो। देखो, प्रभु ने हमें दाम दे करके अनुग्रह पाया हुआ, उदार पाया हुआ, हर एक पवित्र लोग ये जानना चाहिए, मैं मेरा नहीं, मैं यीशु मसीह का है। आणि दारू प्राप्त झालेल्या प्रत्येकाने या गोष्टीला जाणायला पाहिजे की मी माझा नाहीये, तर मी येशू ख्रिस्ताचा आहे मैं प्रभु का एक गुलाम है। आणि मी प्रभूचा एक गुलाम आहे। मेरा स्वामी का मेरे बारे में एक योजना है। आणि माझ्या स्वामीची माझ्या संबंधाने एक योजना आहे। प्रभु ने मुझे क्यों अलग किया? आणि प्रभूने मला का वेगळं केलं? मेरा कर्तव्य क्या है? माझं कर्तव्य काय आहे? मेरा पहला पत्र 2 अध्याय का 9 वचन कहता है, पहिले पेत्र 2 अध्याय त्याचं 9 वचन आपल्याला अशा प्रकारे सांगतं, जिसने तुझको अंधकार से अद्भुत ज्योति में लाया, उस प्रभु का गुण तुझे प्रकट करना है। आणि ज्याने अंधकारातून अद्भुत प्रकाशामध्ये तुला आणलं, त्या प्रभूचे गुण प्रकट करायचे। जो हम लोग काम रहे, कारण आपण कुठे आहोत? हमें कुटिल पीढ़ी के बीच में, आणि आपण एका कुटील पिढीमध्ये आहोत। तो उसके बीच में फिलिपियों 2 अध्याय का 14-15 वचन में हम लोग पढ़ता है, फिलिप्पियरांचं पत्र 2 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, हमें ये जीवन की वजन लिए हुए, जीवन की वजन बांटते हुए दुनिया में ज्योति का समान दिखना चाहिए। आणि जीवनाचं वचन घेऊन आपण एक प्रकाशाप्रमाणे जगामध्ये चमकायला पाहिजे। बोलने का अर्थ, सांगायचं का? हम जहाँ पर भी जाए, हमें प्रभु यीशु का गवाही देना है। आणि आपण जिथे कुठे जाऊ तिथं प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष द्यायची। प्रियो, अगर हम गवाही नहीं देगा तो दूसरे का उद्धार कैसे होगा? आणि जर आपण साक्ष देणार नाही तर मग दुसऱ्याचं तारण कसं काय होणार? प्रभु ने हमें आत्मा क्यों दिया? प्रभूने आपल्याला त्याचा आत्मा का दिला? प्रभु ने हमारा उद्धार क्यों किया? प्रभूने आपलं तारण का केलं? प्रभु का उद्देश्य जानो प्रियो, आणि प्रभूचा उद्देश जाणा। है ना, प्रेरितों का पहला अध्याय का 8 वचन, आणि प्रेषित त्याचा पहिला अध्याय त्याचं 8 वचन। यरूशलेम में, यहूदिया में, शमरिया में, जगत का छोर तक घूमने के लिए जाना नहीं, मेरे गवाह हो। गवाह बनने के लिए जाना। आणि यरूशलेममध्ये, यहूदामध्ये, शिमरोनामध्ये आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रभूचे आपल्याला साक्षीदार व्हायचंय। कई लोगों को घूमने के लिए जाना अच्छा लगता, आणि काही लोकांना फिरायला जायला आवडतं, इसको हम पिकनिक ही बोलते हैं। आणि ज्याला आपण पिकनिक म्हणतो। आप कुछ भी बोलो प्रियो, प्रभु ने आपको पिकनिक मनाने के लिए नहीं बुलाया, आपको मसीह का गवाह बनने के लिए प्रभु ने आपको खरीद करके, आत्मा का सामर्थ दे करके प्रभु ने आपको अपनाया, प्रभु का संमति है। आणि प्रभूने तुम्हाला पिकनिक करण्याकरता नाही बोलवले, तर प्रभूचे साक्षीदार होण्याकरता आपल्याला बोलवलेले, आणि प्रभूची आपण संपत्ती आहो। हमको ये जानना पड़ेगा। आपल्याला हे जाणायचं। आज भी प्रभु को बहुत लोगों की जरूरत है। आणि आजही पुष्कळ लोकांची प्रभूला गरज आहे। मरियम के पास संदेश आया, मरियमकडे संदेश आला। मरियम बोलता, मरियम असे म्हणते, मेरे को भी इच्छा है प्रभु, लेकिन सॉरी मतलब वातावरण को मतलब अनुमति नहीं देता। आणि प्रभू मला पण इच्छा आहे, पण मग ते वातावरण असं मला परवानगी देत नाही। क्या हो गया? आणि काय झालं? यीशु मसीह का जन्म मरियम थ्रू होता? आणि मग येशू ख्रिस्ताचा जन्म मरियम मध्ये झाला असता का? नहीं होगा, नाही होणार। बताओ। और दूसरे बोला, मैं प्रभु का गुलाम, जैसे संदेश आया वो मेरे जीवन में होने दे। आणि ती म्हणते की मी प्रभूची गुलाम, आता जसा तू बोलला त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये होऊ दे। प्रियो, आज ये संदेश सुनने वाला कितने लोग, प्रभु यीशु मैं आपका गुलाम है, मैं आज तक आपका इच्छा में नहीं चल पाया, और आज मैं तेरी इच्छा में जीने के लिए मैं अपने आप को समर्पण करता हूँ, तू मुझे तेरी राहों पर ले चल। कितने लोग
सच्चा समर्पण करेगा प्रिय। आणि हा संदेश ऐकल्यानंतर किती लोक अशा प्रकारे समर्पण करतील की हे प्रभू मी तुझा गुलाम आहे, पण आतापर्यंत मी तुझ्या मार्गावर नाही चालू शकलो, पण याच्या पुढे मी तुझ्या मार्गावर चालेल आणि असं समजून संपूर्ण समर्पण करतात। प्रियो, जब तक हम समर्पण नहीं करेगा मित्रांनो, जोपर्यंत आपण समर्पण करणार नाही प्रभु आपको जबरदस्ती इस्तेमाल नहीं करेगा। आणि प्रभू तुम्हाला बळजबरी उपयोगात नाही आणणार। और मैं आपको बताना चाहता हूँ, आपको रोज अपने जीवन को समर्पण करना है। आणि मी तुम्हाला सांगू, दररोज आपण आपलं जीवन समर्पित करायचं। प्रभु, ये आज का दिन आपने मुझको दिया, आज का दिन भी मैं तेरे लिए जीने के लिए, तेरे इच्छा पूरा करने के लिए मैं अपने जीवन समर्पण करता हूँ बोल के प्रभु के हाथ में समर्पण करना चाहिए। आणि आपण असं प्रकारे म्हणायला पाहिजे की प्रभू तू आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये दिलेला आहे, तर आजच्या दिवसामध्ये मी तुझ्या हातामध्ये स्वतःला समर्पित करतो। जिसने समर्पण किया आणि ज्याने समर्पण केलं फिर उसको अपने बारे में नहीं सोचना, आणि मग त्याने आपल्या स्वतः संबंधाने नाही विचार क्योंकि करायचा, आपने प्रभु के लिए अर्पण किया ना, कारण तुम्ही प्रभू करता समर्पण केलं ना, फिर आप किसका है? मग तुम्ही कोणाचे? प्रभु का है। मग तुम्ही प्रभूचे। प्रभु फिर मेरे को मतलब वो तकलीफ है, ये तकलीफ है, मेरे से नहीं होगा, ऐसा बोलने का सवाल ही नहीं। आणि मग प्रभू मला हा त्रास आहे, तो त्रास आहे म्हणून असं बोलण्याचा प्रश्नच नाही। हमारे प्रभु से कोई काम असंभव है आपल्या प्रभूकडून कुठलं काम अशक्य आहे का? नहीं। नाही प्रियंडो, इसका मतलब याचा अर्थ आपने प्रभु के लिए अपने आप को समर्पण किया तो फिर आपको अपने बारे में कुछ टेंशन लेने का सवाल ही नहीं। आणि तुम्ही स्वतःला प्रभू करता समर्पित केलेला आहे, तर कुठल्या गोष्टी संबंधाने टेन्शन घेण्याची गरज नाही। क्या समझा? काय समजलं? जब तक अगर आपने समर्पण नहीं किया आणि जोपर्यंत तुम्ही समर्पण नाही केलं आप टेंशन लेकर ही चलेगा, आणि तुम्ही टेन्शन घेऊनच चाला, क्योंकि प्रभु को टेंशन लेने की जरूरत नहीं। आणि प्रभूला टेन्शन घेण्याची गरज नाहीये। प्रभु के लिए समर्पण किया वो लोगों के बारे में प्रभु को टेंशन है, मतलब विचार है, चिंता है। प्रभूसाठी समर्पित केलेल्या लोकांसंबंधाने प्रभूला काळजी आहे। आमेन। ऐसा वजन पड़ता है फिर। आणि असं वचन सांगतं हमारे जीवन में आज भी बहुत लोग फालतू में उधार पाया बोलता है, लेकिन फालतू में टेंशन लेकर चलता। आणि पुष्कळ लोक अशा प्रकारे म्हणतात की आमचं तारण झालंय, पण ते टेन्शन घेऊन चालतात। यहाँ पर मैं एक खास बात आपको समझाना चाहता हूँ। आणि या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला मी विशेष करून समजून सांगू इच्छितो। आपका जीवन आपने प्रभु के लिए समर्पण किया है। आणि तुम्ही तुमचं जीवन प्रभु करता समर्पित केलेलं आहे का? अगर ऐसा है तो उसको कैसे मालूम पड़ेगा? आणि हे तसं आहे तर मग ते कसं काय समजणार? प्रभु आपको उसका महिमा के लिए इस्तेमाल करेगा। आणि प्रभू त्याच्या गौरवाकरता तुम्हाला उपयोगात आणेल। है ना? जैसा प्रेरित 22:10 में प्रेरित पौलुस एक सवाल प्रभु को पूछता है। आणि प्रेषित 22 अध्यायाच्या 10 वचनामध्ये प्रेषित पौल एक अशा प्रकारे प्रश्न विचारतो, प्रभु मैं क्या करूं? क्या करूं? आणि हे प्रभू मी काय करू? मतलब प्रभु को पूछ करके करना भी। आणि प्रभूला विचारून करा। हम प्रभु का गुलाम है, आपण प्रभूचे गुलाम आहे। हम अपनी मनमानी में कुछ भी ना करें। आपण आपल्या मनमर्जीप्रमाणे काहीच नाही करायचं। प्रभु मैं क्या करूं? प्रभू मी काय करू? Praise God। ये वास्तव में ये हमें रोज पूछना चाहिए, आणि खरोखर आपण दररोज हे विचारायला पाहिजे, प्रभु आज मैं क्या करूं? आणि प्रभू आज मी काय करू? एक सच्चा समर्पण किया हुआ व्यक्ति है तो रोज प्रभु को पूछ कर करना चाहिए। आणि एक खरं समर्पण केलेला व्यक्ती आहे तर दररोज आपण जे काय करणार ते प्रभूला विचारून करायला पाहिजे। तो प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं, मसीह जीवन एक आराधना का जीवन है आणि ख्रिस्ती जीवन एक आराधनेचं जीवन आहे, और मसीह जीवन एक समर्पण किया हुआ समर्पित जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन एक समर्पण केलेलं समर्पित जीवन आहे। तो अपने आप को परखो। आणि आपण स्वतःला पारखा। मेरे जीवन आज एक आराधना का जीवन है, आणि माझं जीवन एक आराधनेचं जीवन आहे, मेरे जीवन एक समर्पित जीवन है, आणि माझं जीवन एक समर्पित जीवन आहे। मेरे जीवन से प्रभु का महिमा हो रहा है। माझ्या जीवनाच्या द्वारे प्रभूचा गौरव होत आहे का? जरूर परखना। निश्चितच पारखा। एक्चुअली ये वचन इसको खोलकर बोलने के लिए जाएगा तो बहुत 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 बातें हैं। आणि मग याला जर विस्तार करून सांगायचं झालं तर याच्यामध्ये खूप खूप गोष्टी आहेत। है ना? जब तक आप समर्पण नहीं करोगे, आणि जोपर्यंत तुम्ही समर्पण करणार नाही, आज का पीढ़ी का सबसे बड़ा एक गलती क्या मालूम है? आणि आजच्या पिढीची सगळ्यात मोठी एक चूक काय माहिती का? उनको ज्ञान बहुत है, त्यांना ज्ञान खूप आहे, और जो वो वचन उसका दिल में नहीं आया और जीवन में नहीं आया,
समर्पित जीवन में नहीं आया। आणि ते वचन त्यांच्या हृदयामध्ये नाही आलं, जीवनामध्ये नाही आलं, म्हणून त्यांचं जीवन एक समर्पित जीवन नाहीये. उनका बुद्धि में है त्यांच्या बुद्धीमध्ये आहे परंतु कोई फायदा नहीं, आणि त्याचा काही उपयोग नाही, वो हृदय में नहीं आया। आणि ते त्यांच्या हृदयामध्ये नाही जब आलं. तक हृदय में नहीं आएगा आणि जोपर्यंत हृदयामध्ये नाही येणार जीवन में नहीं आएगा। आणि ते त्यांच्या जीवनामध्ये नाही तो येणार. इसलिए फर्क होगी आणि म्हणून पारखा, अपने जीवन को पारखा, आपण आपलं जीवन पारखा. है ना। एक सच्चा मसीह जीवन में मिला रहेगा। आणि एक खरं ख्रिस्ती जीवन मी जगत आहे का? प्रभु ने विवाह पर विभाजन किया हुआ, भावना किया हुआ एक मसीह जीवन का चित्र आत्मा में प्रेषित पौलुस यहाँ पर रचित कर दे रहा है। आणि प्रभूने तयार केलेलं जे ख्रिस्ती जीवन आहे त्याचं चित्रण प्रेषित पौल आपल्या डोळ्यासमोर घेऊन या ठिकाणी वर्णन करत आहे. रोमियो 12 का 1 हमने पढ़ा। रोम त्याचा 12 अध्याय त्याचं पहिलं वचन आपण आता वाचलं. कल प्रभु का आगमन से प्रभु का आगमन नहीं हुआ तो दूसरा वचन ध्यान करने वाला है। आणि जर उद्या प्रभूचं आगमन नाही झालं तर आपण देवाच्या कृपेने तर रोमकरांचं पत्र 12 अध्याय दुसरं वचन मनन करणार आहोत. वो दूसरा वचन में कितना गहरी बात है छिपा हुआ आप लोग जानना भी। आणि त्या दुसऱ्या वचनामध्ये किती गहन गोष्टी लपलेल्या आहेत त्या तुम्ही जाणा. मैं 21 वचन से 21 बात में आपको बताऊंगा बोला। आणि 21 वचनाच्या द्वारे 21 गोष्टी मी सांगेल असं तुम्हाला सांगितलं. पहला वचन से अभी 2 बात बोला, आणि पहिल्या वचनाच्या द्वारे 2 गोष्टी सांगितल्या. अभी दूसरा वचन से एक अनोखा बात मैं आपको बताने वाला आणि दुसऱ्या वचनाच्या द्वारे आज एक अद्भुत अशी गोष्ट सांगणार हूं। आहे. आप लोग भी पढ़ करके तो ध्यान करके आओ। आणि तुम्ही सुद्धा ते वाचून जरा मनन करून या. आपको समझाने में आत्मा का जो फ्लुएंसी मिलने के लिए आसानी हो जाए। आणि तुम्हाला समजून सांगण्याकरता आत्म्याचा प्रवाह चांगल्या प्रकारे वाहण्याकरता ते सहाय्य होईल. बहुत आशीष दे, आणि प्रभू तुमच्या सर्वांना खूप आशीर्वाद देव. प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो. आमीन।